चला मैदान क्रमांक 1 चा आपण सामना पाहतोय 4-15 नवयुवक खिडकी आपण 15 गुणांवर पाहतोय। श्री गणेश तळ आपण 4 गुणांवर पाहतोय। पुन्हा एकदा भावेश भावेश मात्र अर्थात या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय। इकडे मात्र शून्यापासून झालेली सुरुवात स्थान क्रमांक 2 वर टीबीएम कारावी वर्सेस दर्यावर्ती बंदर नागाव या दोन संघातील खेळ मात्र मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे। टीबीएम कारावी हा संघ अर्थात पेणवरून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी खरोखर आपल्या संघाला या ठिकाणी आपल्या संघाचं स्वागत करणार आहे। एवढ्या लांबून आपण आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी आपण खेळ करण्यासाठी आलेला आहात। आमच्या रसिक प्रेक्षकांना आपला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय म्हणून आपलं देखील आम्ही स्वागत करतोय। हरणार आणि जिंकणं हा नंतरचा भाग आहे। मग कोणता संघ हरणार आणि कोणता संघ जिंकणार हे आपल्या प्रत्येकाच्या खेळावर अवलंबून आहे। परंतु आपण या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला आहात म्हणून अर्थात आपलं या ठिकाणी स्वागत करणे देखील आमचं परम कर्तव्य आहे। सामन्याकडे वळतोय मैदान क्रमांक 1 साठी नवयुवक खिडकी वर्सेस श्री गणेश तळ। पुन्हा एकदा भावेश 18-4 मध्ये एक मोठी आघाडी। आतापर्यंत आपण नवयुवक खिडकी या संघाकडे पाहतोय। महेंद्र नाईक, किशोर माळी आणि मदन पाटील असे या ठिकाणी धन्यवाद। या ठिकाणी सुनाद पाटील एक मोठे उद्योजक आहे, व्यावसायिक आहे आणि त्यांच्याकडून अर्थात आमच्या समालोचनासाठी या ठिकाणी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। धन्यवाद सुनाद पाटील सर। असंच प्रेम राहू द्या। अर्थात संजय कोइलकर माझ्यासाठी या ठिकाणी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। धन्यवाद सुनाद पाटील सर। असंच भविष्यात देखील प्रेम आमच्यावर राहू द्या। आम्ही आपल्या आभारी आहोत। भविष्य मात्र बाद होतोय। गाडी आहे तो रायवडी लागला पाहिजे। जी टीम रायवडी लागली पाहिजे बोलू वरती दिसताना स्टेजवर तू 500 टेकलंस ना नुसती खुर्ची नाही आमच्या इकडे पार्थ मात्रे पुढील संघाला देखील आपण तयार राहायचं आहे। अर्थात आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे मैदान क्रमांक 1 साठी यापुढे होणारा सामना असेल वादळ खानिकवाडा वर्सेस बेलकडे। हा सामना मैदान क्रमांक 1 साठी आहे। तर मैदान क्रमांक 2 साठी श्री विठ्ठल गोपरपाडा मध्ये चिंतामणी बंदर नागाव हा मैदान क्रमांक 2 साठी होईल। निर्देश डाके मित्रांनो आपल्या खेळाचं कौशल्य तितकंच महत्त्वाचं आहे। निर्देश डाके सारखे
अनेक व्यक्ती आपण आजूबाजूला देखील पाहतो, परंतु त्यांना कबड्डीचं अंग असेल कशातला भाग नाहीये, स्पोर्ट्सचं अंग असेल कशातला भाग नाहीये, परंतु निर्देश डाकीसारखा खेळाडू एक बलदंड शैलीशी धारण केलेला कबड्डी या ठिकाणी होत असतात. आता मला संदेश एक गुण आपल्या संघासाठी. तिकडे आपण पाहतोय त्या ठिकाणी दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस टीबीएम कारावी. क्रमांक 2चा देखील सामना आमच्या रसिक प्रेक्षकांना पाहायला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतोय, कारण नामांकित संघ आहेत दोनही, आणि ज्या ज्या वेळेला असे बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळत असतात ना, त्यावेळेला आमच्या रसिक मनालाही अगदी शांततापणे हा सामना पाहायला लागतोच. म्हणजे ते खेळाडूच पाहायला भाग पडतात, कारण तेवढी त्या दोन संघांमध्ये खेळण्याची धमक असते. त्या खेळाडूंमध्ये ह्या स्पर्धेची अर्थात कबड्डीची त्याच्यामध्ये कबड्डी भिनलेली असते. आता रोहित राणे हा देखील जाण्याचा कबड्डीपटू आहे. 5-2 पुढे आतापर्यंत टीबीएम कारावी या संघाकडे आपल्याला 5 गुण पाहायला मिळतात, तर दर्यावर्ती बंदर नागाव या संघाकडे मात्र आपल्याला 2 गुण पाहायला मिळतात. आमचे गुणलेखक दोनही मैदानावर असणारे आमचे गुणलेखक असतील, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. जर एखाद्या गुणलेखकाला जांभई आलीच तर त्या ठिकाणी चहा द्या, कारण त्यांचं परीक्षण आणि त्यांचं लेखन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं. हा मात्र येणार की थांबणार, क्या बात आहे. इकडे मात्र मैदान क्रमांक 1 वर काहीसा सामना हा पुढे जात असताना आपण पाहतोय, तो म्हणजेच खिडकी संघ हा मात्र पुढे जात असताना पाहतोय, आणि खिडकी संघ निश्चितपणे या ठिकाणी विजयी झालेला आहे. खूप खूप अभिनंदन नवयुवक खिडकी संघ, खूप सुंदर. चला, सामना मात्र संपलेला आहे. विजयाची सलामी दिली ती नवयुवक खिडकी या संघानं, आणि त्याच्यानंतर होणारा मैदान क्रमांक 1 वर सामना असेल वारळ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी चालू सामना आपण पाहिला नवय खिडकी वर्सेस श्रीगणेश स्थळ. या सामन्यामध्ये नवय खिडकी हा संघ विजय झाला. विजय संघात अभिनंदन. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पार्थ मात्रे आपण यायचं आणि आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. पार्थ मात्रे या तळ संघाचा पार्थ मात्रे, पार्थ प्रमोद मात्रे या. स्पर्धी संघ मोबाईल संघ आपण देखील मैदानाकडे चला. या ठिकाणी पार्थ मात्रे याचा देखील या ठिकाणी बक्षीस वितरण केलं जातोय. पाच ना. चला बेलगडे संघ आपण हात वर करा. कुठे आहात? सुजित पाटील या या, आपलं स्वागत आहे. आम्ही आपली वाट पाहतोय.
आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग देखील आपली वाट पाहतोय, कारण एक महत्वपूर्ण लढत मात्र आपल्याला या ठिकाणी खेळायची आहे. ती वादळ खारीकवाडा या संघाबरोबर. वेलकडे संघ आलेला आहे. संघाचे प्रशिक्षक गायकवाड सर यांचं देखील या ठिकाणी अर्थात स्वागत. गायकवाड सर हार्दिक स्वागत. खरोखर एक मोठा वाटा गायकवाड साहेब आपला देखील आहे कबड्डीमध्ये. मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये नेहमीच आपण असता आणि आपल्या संघाप्रती असणारं प्रेम आहे, आपल्या संघाप्रती असणारी आस्था आहे, हेच नेहमी पदक त्या ठिकाणी खेचून आणत असतं. मग प्रसंग असतील असे जे निराशेचे असतील, परंतु कबड्डीसाठी मात्र आमच्या गायकावर असं वाटते ते करण्याची तयारी आहे त्यांच्यामध्ये. म्हणून आपल्याला आम्ही धन्यवाद देणार आणि आम्ही मंडळाच्या वतीने आपलं स्वागत करणार आहोत. धन्यवाद. चला, बेलकडे संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. बामणगाव नागाव विभागातील एक बलहाटे संघ म्हणून देखील बेलकडे संघाकडे पाहिलं जातं. इकडे दर्यावर्ती बंदर नागाव संघ देखील बामणगाव नागाव या विभागातील पंचक्रोशीतील एक नामांकित संघ आहे आणि रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ असणारा त्या ठिकाणी अर्थात TDM आरावी आपण पाहतोय. या दोन संघांमधील लढत 7-6 अशा गुणफलकांच्या दरम्यान. हे लाईनमन्स आहेत ना पलीकडे, वादळ खारीकवाडा संघाच्या मागे लाईनमन्स आणि इकडे बेलकडे संघाच्या मागे आहेत. ओके, हरकत नाही. पुढील सामना मैदान क्रमांक 1 साठी पांडवादेवी रायवाडी वर्सेस शहापूर मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर होणार आहे आणि मैदान क्रमांक 2 साठी श्री विठ्ठल कोपरपाडा वसई चिंतामणी बंदर नागाव मैदान क्रमांक 2 साठी आपण तयार राहायचं आहे. इकडे मात्र आपण मैदान क्रमांक 2 कडे जर पाहिलं तर खरोखर खेळ मात्र कोणाच्या बाजूने झुकणार, हा सामना मात्र कोणाच्या बाजूने झुकणार त्याकडेच मात्र लक्ष लागलंय. अर्थात रसिक मनाची उत्कंठा मात्र वाढलेली आहे. 0606 असा मात्र गुणफलक आहे. धन्यवाद. आपण हळूहळू अर्थातच स्पर्धेचा तर दुसराच राऊंड चालू आहे, दुसरीच फेरी चालू आहे. मात्र 1:50 मिनिटे झालेली आहेत. मग आपल्याला अंतिम सामना किती वाजता या ठिकाणी खेळायचा आहे, किती वाजता आपल्याला पाहायचा आहे याचा मनोमन आपण अंदाज आता मात्र दर्यावर्ती बंदर नागाव संघाकडून येणारा नितीन कमाने. मित्रांनो, नितीन कमाने या खेळाडूबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. खरं तर रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं एक जुना खेळाडू म्हणून, एक नामांकित खेळाडू म्हणून गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्याची सेवा करणारा खेळाडू आहे. अजून देखील तशाच पद्धतीनं आपण खेळत असताना पाहतोय. अनेक स्पर्धा भरवण्याचं सामर्थ्य, अनेक स्पर्धा खेळण्याचं सामर्थ्य, सातत्यानं चढाया मारण्याचं सामर्थ्य, असा एक सामर्थ्यवान खेळाडू म्हणून नितीन कमानेकडे पाहायला मिळतं. मुरुडमध्ये खरं तर त्यांच्याच नेतृत्वाखाली गतवर्षी देखील आपण पाहिलं असेल की पद्मदुर्ग चषक हा देखील त्या ठिकाणी त्याच्या नेतृत्वाखाली किंवा त्याच्या सहकार्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरवण्यात आला होता, किंवा पंचक्रोशी लीग
हे देखील त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरवण्यात आली होती. अशा नितीन कमानेचं कौतुक करू तेवढं कमी आहे. एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं खेळ करणारा कबड्डीपटू आहे. तर इकडे आपण पाहतो सुजित पाटील बेलकडे संघाचा एक उंच कबड्डीपटू आहे. अनेक लीग खेळलेला कबड्डी खेळाडू आहे आणि बेलकडे संघाचा एक नामांकित खेळाडू आहे. असे अनेक खेळाडू मित्रांनो आज या कबड्डीच्या निमित्तानं आपण पाहतोय. जसं कबड्डी खेळाडू या ठिकाणी कबड्डीच्या मैदानावर आपलं योगदान देत असतात, तसे आमचे सामनाधिकारी देखील आहेत. या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून आपण पाहतो आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून चंदू रावळ आहेत आणि पंचप्रमुख म्हणून अनिल राऊत आहेत. तर आपण या मैदान क्रमांक 1 वर पाहतोय आमचे रणजित तुंतुणे आहेत. हे देखील कबड्डी क्षेत्रातील एक नामांकित खेळाडू आहेत. एक चांगला पट नेहमीच काढणारे खेळाडू. आता तर माझी खेळाडू आहे, आता पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. आणि इकडे सचिन पाटील महसूल विभागाचे राज्यापर्यंत खेळलेले कबड्डीपटू आहेत. आमचे सचिन पाटील महसूल विभागामध्ये ज्या कबड्डी स्पर्धा होतात त्या कबड्डी स्पर्धेमध्ये खरं तर जयशंकेश्वर बामणगावचे खेळाडू आहेत, परंतु महसूल या विभागामधून राज्य स्तरापर्यंत खेळलेले खेळाडू आहेत. सतीश भगत आहेत. सतीश भगत देखील एक चांगले पंच आहेत. बामणगावमधून खेळ केलेला आहे आणि यावर्षी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत. इकडे सुद्धा आपण पाहतो मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी अमित दळवी हे नाव मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये अगदी कोण संघाचे प्रख्यात होते. आज सामनाधिकारी पंच म्हणून ते भूमिका पार पडत आहेत. त्यानंतर गणेश धाडसे हे देखील लांडर संघाचे खेळाडू आहेत. रोहा येथून या ठिकाणी ते आलेले आहेत आणि ते देखील एक सुंदर कबड्डीपटू म्हणून अर्थात आम्ही देखील अनेक वेळेला त्यांच्याबरोबर खेळलेलो आहे. असे या ठिकाणी पंच आहेत गणेश धाडसे आणि त्यांच्यासोबत असणारे प्रणित निकम, एक कबड्डीचं अंग असणारे आणि एक उत्तम पंच म्हणून अनेक ठिकाणी आपली भूमिका मांडणारे प्रणित निकम देखील आहेत. अशी या ठिकाणी आपण ज्या वेळेला पंचांकडे पाहतो तर त्यांच्याकडे सुद्धा अनुभवाचा साठा आहे. मग आपण अनेक वेळेला असा काही प्रसंग आला की पंचांना कुठेतरी वेगळ्या कमेंट करणं किंवा एक वेगळी भूमिका आपण ज्या वेळेला मांडत असतो, पण मित्रांनो लक्षात घ्यावा त्या जागी आपल्याला सुद्धा जायचं आहे. कारण सगळं सोपं आहे, परंतु आदर करा. कारण कोणताही पंच कुठलीही गोष्ट ही जाणीवपूर्वक करत होत इच्छुक माणूस आहे. माणूस म्हणून माणसाकडनं एखादी चूक होते म्हणून काय एवढा मोठा अपराध नसतो. आपण अनेक वर्ष कबड्डी स्पर्धा खेळतो म्हणून त्यांचा देखील आपण रिस्पेक्ट करूया, त्यांचा देखील आदर करायला शिकूया. प्रीतम अर्थात वादळ खारीकवाडा संघाकडून आलेला. पुढील सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत मैदान क्रमांक 1 साठी पांडवादेवी रायवाडी वर्सेस विघ्नहर्ता शहापूर या दोनही संघांना आपण तयार करायचं आहे. पांडवादेवी रायवाडी वर्सेस विघ्नहर्ता शहापूर मैदान क्रमांक 1 वर होईल आणि मैदान क्रमांक 2 वर श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस चिंतामणी बंदर नागाव हा सामना खेळला जाईल. सुंदर असे आपण चषक पाहतोय जे अर्थात आदरणीय संतोषजी निगडे साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यांना देखील आपण धन्यवाद देणार आहोत. तसेच या स्पर्धेसाठी जे प्रथम क्रमांकासाठी 21,000 रुपयांचे बक्षीस श्री श्रीधर मधुकर भोपी अर्थात माजी पंचायत समिती सदस्य यांच्याकडून देण्यात आलेले आहे. द्वितीय क्रमांकासाठी रोख 15,000 रुपये श्री विलास मुकुंद गायकर श्री बियर शॉप युवावे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तृतीय क्रमांकासाठी रोख 12,000 रुपये श्री अनिल कृष्णनाथ पांचाळ सामाजिक कार्यकर्ते व्हावे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. चतुर्थ क्रमांकासाठी रोख 10,000 रुपये श्री ऋषिकेश रवींद्र पाटील झिराड सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून देण्यात आलेला आहे. शिस्त बदल संघासाठी चषक प्रतिभा शंकर गावंड व्हावे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी जी सायकल आहे ती अर्थात कृष्णा रामभाऊ भोपी सरपंच ग्रामपंचायत बेलोशी अर्थात तात्या यांच्याकडून